महाराष्ट्रात। राऊतसाहेब, एका बाजूला माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद जाण्याच्या वाटेवर असताना दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडे हे स्वतःच्या मंत्रिपदासाठी फिल्डिंग लावतायत असं दिसतंय। काल अमित शहांची दिल्लीत भेट घेतली आहे। नाही, अमित शहा प्रफुल्ल पटेल आणि त्यांचे जे बाकीचे वरिष्ठ नेते त्यांना देखील न सांगता ते अमित शहांकडे गेले अशी देखील माहिती आहे। नाही असू शकेल। अमित शहा हे पक्ष फोडण्यामध्ये पटाईत असतात, माणसं फोडण्यामध्ये सत्तेचा वापर करून, आमिष दाखवून। धनंजय मुंडे मंत्री होतील की नाही याच्याविषयी मी आता सांगू शकत नाही, पण मला असं वाटतं की त्यांना मंत्रिपदी परत स्थानापन्न करणं हे फडणवीसांना सोपं नाही। ज्या पद्धतीनं बीडमध्ये धनंजय देशमुख यांचा खून झाला आणि त्याच्यामध्ये संतोष देशमुख आणि त्याच्यामध्ये मुंडे यांचं समर्थन असलेल्या गुंडांच्या टोळ्या सहभागी होत्या। याच कारणासाठी त्यांना मंत्रिपदावरून जावं लागलं ना। मग ते कारण संपलं का? अजूनही वाल्मिक कराड जेलमध्ये आहे, अजूनही खटला संपलेला नाही। अशा वेळेला ज्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप आणि गुन्हे होते अशांना परत मंत्रिमंडळात घेण्याचं पाप फडणवीस करतील असं मला वाटत नाही। 2 मंत्री फडणवीस मंत्रिमंडळातले भ्रष्टाचार आणि गुंडागर्दी या आरोपावरून जात आहेत किंवा गेले। हा या सरकारला लागलेला काळिमा आहे। 2 मंत्री गेले एकाच गटाचे। खरं म्हणजे शिंदे गटाचे असे असंख्य मंत्री आहेत, त्यांना